मॅच सुरू करा. चला मॅचला झाली सुरुवात. गेम इज ऑन. लेट्स प्ले. फर्स्ट बॉल. शॉर्ट पिच बॉल. बॉटम हँडलला चेंडू लागला आहे आणि ते मात्र एक सिंगल आली आहे. यस, आताच बोलवायचं पवार. पहिल्या बॉलवर सिंगल. सागर भोईर एका बाजूला बॅट्समन. तुम्हाला श्रीदत्त भातान टीमचे दोन सलामीवीर फलंदाज पाहायला मिळत आहेत, सागर आणि जयेश. तर सलामीचा गोलंदाज गुड्डू म्हात्रे. मॅन ऑफ द सिरीज साठी 10,000 रोख रक्कम. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन 5,000. यस वासुशेठ, हे काय बॅटची अगदी खाईशी खालची कडा, बॉटम एंड. हा, कुठला ब्रँड? ब्लॅक लेबल. हा, आता वासुशेठ आनंद घेतील. वासुशेठ आता या शेवटच्या फायनल मॅच मध्ये थेट व्यासपीठावरनं फुलटॉस. डायरेक्ट हिट. बॅट्समन आउट, रन आउट. क्या बात आहे. हे वासुशेठचं प्रेम बघा. चला घ्या, द्राक्षांची मेजवानी आली आहे. बाबू घे. द्राक्षे खा. वासुशेठ भोईर घे. मनोज मात्र खुश आहेत आज. फर्स्ट विकेट. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 1. इथे फक्त मिळेल एक सिंगल. हा येतोय षटकार, सिक्सर. प्रत्येक मॅचला षटकारानं सुरुवात केली या बॅट्समननं. धावसंख्या धावफलकावर 8.
धावसंख्या धावफलकावर एकूण 8. एट रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावर. आता हर्षल मात्रे मैदानात येतोय दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी. 4 ओव्हरचा मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 8. हवेमध्ये कॅच. राहुलने टिपलाय झेल. प्रवीण सोबत असणारा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतो. सागर सलामीला आलेला फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. सागर भोईर देखील बाद झालाय. धावसंख्या जर बघितली धावफलकावर 8 एकंदरीत. आज पप्पन 11 पेट टीमची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे मी म्हणेन. बॅट्समन लवकर पाठवा. चला अंपायरकडनं आता तुम्हाला सूचना आली आहे. जास्त वेळ घेत आहेत बॅट्समन पाठवण्याकरता. त्यामुळे बॅट्समन लवकर रेडी ठेवा. 4 ओव्हरचा मॅच. खरं तर हा सामना बघितला तर फायनलचा सामना आहे आणि फायनलचा सामना आयोजकांनी तुमच्यासाठी 4 षटकांचा खेळवला आहे. त्यामुळे जास्त वेळ न खर्च करता तुम्ही लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करा प्लीज. हा बॉल जातोय डॉट. चांगली गोलंदाजी बघा. अगदी टिचून मारा होताना पाहायला मिळते पप्पन 11 पेट टीमचा. या अगोदर देखील खरं तर आपण बघितलं आर्या स्पोर्ट्स ओले टीमच्या विरोधात खूप चांगली गोलंदाजी. कमी धावांवर थांबवलं आर्या ओले टीमला. आणि या मॅचमध्ये देखील श्रीदत्त भातांसारख्या बलाढ्य संघाला जकडून ठेवलंय. हा बॉल वाईड बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. वासुशेठ भोईर एक दिलदार इंसान. ग्रेट हिट. चेंडू असं वाटलं की कॅच आहे की काय, परंतु या फिल्डरच्या डोक्यावरनं सरळ चेंडू झालाय फरार. 6 धावांसाठी षटकार. 15 धावा धावफलकावर. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 40 आकडा जरी गाठला ना श्रीदत्त भातान टीमनं, मग पप्पन 11 पेट टीम तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रचंड संघर्ष करावा लागेल. कारण भातान टीमची गोलंदाजी देखील चांगली आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळं भातान टीम याकडे लक्ष असेल की 40 आकड्यापर्यंत तरी धावसंख्या पोहोचावी. आणि दुसऱ्या बाजूला पप्पन 11 पेट टीम तेवढाही प्रयत्न करेल की कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. हा हवेमध्ये स्ट्रोक. कॅच पकडला गेलाय. हर्षल म्हात्रेला मिळते सफलता. विकेट अजून एक प्राप्त झाली आहे. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 15. 3 गडी बाद वापस यावी. तिसरा गडी बाद झालाय 15 या आकड्यावर. बॅट्समन अजून उतरत नाही. चला लवकर या भातान टीम. घाई करा, तुम्हालाही लवकर जायचं आहे, आम्हालाही लवकर जायचं आहे, आणि तुम्ही जास्त वेळ का खर्च करता.
हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक, झेलखाली क्षेत्ररक्षक. कॅच मात्र इथे कठीण होता, इथे मिळेल सिंगल. एक धाव. 16 धावा धावफलकावर लागल्यात. पहिला ओव्हर ज्या पद्धतीनं पाहिला 8 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 1 षटकार आला. त्यानंतर मात्र 16 या आकड्यावर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. लास्ट बॉल, दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा अंतिम हर्षल म्हात्रेचा बॉल. 16 धावा. चांगली गोलंदाजी मी म्हणेन आतापर्यंत झाली या दोन्ही गोलंदाजांची. वेग 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 जास्त वेगानं फेकला, वाऱ्याच्या वेगानं चेंडू निघून गेलाय हर्षल म्हात्रेचा. आणि तिथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावफलकावर, प्रति षटकामागे 8.0 सरासरीनं धावसंख्या इथे पाहायला मिळते. 3 गडीबाद 16. चला तिसऱ्या षटक लगेच सुरू करा. पप्पन 11 पेट टीम. गोलंदाज तिसरा कोण असेल? रॉबिन वेल. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल कमालीचा. रॉबिन वेलचा हा बॉल बाउन्सर, चेंडूला उसळी देणारा मात्र बॅट्समन बीट झालाय. डॉट बॉलची समाप्ती. स्लोवर, आता स्लोवर फेकलाय. हा बॉल मात्र जातोय डॉट. धावसंख्या 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. क्लीन बॉल, लेग स्टंप उघडलाय. आता मात्र बॅट्समन पाहत राहिलाय. रोशन भोईर. लेग स्टंप उघडला गेला रॉबिन वेलच्या गोलंदाजीतून. अजून एक हादरा, चौथा हादरा मिळतोय श्रीदत्त भातान टीमला. कालच्या दिवसामध्ये आणि रात्रीमध्ये श्रीदत्त भातान टीमनं या मैदानावर अप्रतिम खेळ केला होता. मात्र या अंतिम फायनलच्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय श्रीदत्त भातान विरुद्ध पप्पन 11 पेट. आज खरं तर पप्पन 11 पेटला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. अर्थातच गावठांच्या जागेवर पप्पन 11 पेट या संघानं फायदा घेतला. इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला फटका आल्या क्षणाला या सार्थक ठाकूरने ठोकलाय. अंपायर सिग्नल, इट्स अ बिग हिट, सिक्सर. सार्थक ठाकूर 6व्या क्रमांकावरचा हा बॅट्समन ज्यानं षटकारानं खातं खोललंय. आल्या क्षणाला षटकार ठोकला रॉबिन वेलच्या बॉलवर आणि संघाला नेऊन ठेवलंय 22 या आकड्यावर. षटक क्रमांक 30 सुरू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र बॉल जातोय डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती 22 या आकड्यावर. पप्पन 11 पेट या टीमला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. खरं तर सुरुवातीपासून प्रवेश नव्हता या स्पर्धेमध्ये, मात्र तदनंतर अजून एक डॉट बॉल. या इनिंगमध्ये बरेच डॉट बॉल खेळलेत श्रीदत्त भातान टीम. 8 बॉल एकंदरीत. आता 18 बॉलचा खेळ समाप्त झाला, त्यामध्ये 8 बॉल श्रीदत्त भातान टीम डॉट केलाय. म्हणजे 10 बॉलमध्ये फक्त 22 धावा काढल्यात, त्यामध्ये 3 षटकार. बघा, म्हणजे त्याच 18 धावा राहिल्या. 10 बॉलमध्ये 3 षटकार आणि संघाची धावसंख्या 22. थोडस निराशाजनक परफॉर्मन्स म्हणावं लागेल, कारण फायनलचा मॅच आहे. चर्चा होईल की आर आर ट्रॉफीचा चॅम्पियन कोण राहिला.
ट्रॉफीचा दावेदार कोण राहिला ही चर्चा मात्र होणार आहे. त्यामुळं हा कोणता संघ इथे विजयी होणार, कोण होणार चॅम्पियन, लास्ट ओव्हर बाकी आहे. चौथा षटक घेऊन येते गोलंदाज राहुल खासिया. गोलंदाज राहुल खासिया याचा हा अंतिम षटक. पहिला बॉल प्रवीण भोईर सारख्या फलंदाजाला मात्र अजून एक डॉट. श्रीदत्त भातान टीम 9वा बॉल डॉट खेळतोय. प्रवीण भोईर एक बाहुबली म्हणून भातान टीमचा म्हटला जातो आणि त्या फलंदाजाला देखील डॉट बॉल. एकंदरीत आता विचार करावा लागेल. शॉर्ट अँड फुल फटका फसलाय. कॅच खाली. क्षेत्ररक्षक रॉकी म्हात्रे टिपतो झेल आणि प्रवीणचाही समाप्त झालाय खेळ. चांगली गोलंदाजी आज पप्पन 11 पेट टीमनं खरं तर सर्वांनाच खुश केले. त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या पाठीराख्यांना, मग गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी. पवन भोईर येते मैदानात. धावसंख्या 22, 22 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट, 5 बाद 22 धावा. खरं तर श्रीदत्त भातान टीमची देखील नाजूक आणि बिकट परिस्थिती करून टाकली आहे असं म्हणावं लागेल. या अगोदर आर्या स्पोर्ट्स ओले टीम 37 धावांपर्यंत 36 धावांपर्यंत पोहोचला होता आणि या मॅच मध्ये आता श्रीदत्त भातान टीम किती धावांचं आव्हान ठेवेल. हा चांगला फटका सजवलाय. चेंडू पाहतच राहावं लागलं कारण चेंडू गेला आउट टॉप द पार्क. या बॉलवर तिसऱ्या आलाय खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 28 रन्स, 28 धावा. फटका फसलाय हवेमध्ये. कॅच परंतु उंचीचा आहे जास्त. हा झेल कठीण. ड्रॉप झालाय. मिळाल्या 2 धावा. 30 या आकड्यावर आता धावसंख्या जाऊन पोहोचली. अजून षटकातले 2 बॉल बाकी आहेत. 30 धावा धावफलकावर. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवर किती धावा येतील याच्याकडे पाहिलं जाईल. फलंदाज एक नवीन फलंदाज पवन भोईर. पवन भोईर साठी हा बॉल. फुलटॉस. हे बॉल टार्गेट सेट करणारे असतील श्रीदत्त भातान संघासाठी आणि तेच मात्र आता फायदेशीर ठरतात. पवन भोईरच्या बॅट मधून आलेला अजून एक दर्जेदार षटकार. आता 36 वर जाऊन पोहोचलाय भातान संघ. टार्गेट सेट करणारा ओव्हर आणि या राहुल खासियाच्या गोलंदाजीमध्ये आता धावा यायला सुरुवात झाली. 2 षटकार आतापर्यंत आलेत. लास्ट बॉल, शेवटचा बॉल. 36 झाल्यात. मगाशी देखील आर्या स्पोर्ट्स ओले टीमच्या विरोधात 36 होत्या. आता हेही ही आलाय षटकार. टार्गेट सेट. टार्गेट सेट झालंय. 42 धावा धावफलकावर. 43 धावांचं आता आव्हान राहिलंय पप्पन 11 पेड संघासमोर. 42 धावा काढल्या गेल्यात खरं तर श्रीदत्त भातान संघानं.
चला बॅट्समन पाठवा लगेच पप्पन 11 पेट टीम, जास्त वेळ घेऊ नका, ताबडतोब बॅट्समन पाठवा, रेडी व्हा. आणि चेंडू बॉय अर्थातच बॉल बॉय आलेला आहे चेंडू घेऊन. सागर पाटील बॉल घेऊन आलेला आहे, त्यामुळं चला पेट टीमचे बॅट्समन या लवकर. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. रॉबिन वेल आणि गुड्डो मात्रे. चला सलामीची जोडी आली. श्रीदत्त बातान टीम क्षेत्ररक्षण सजवा. 4 ओव्हरमध्ये एकंदरीत 43 धावांचं आव्हान आहे. आपण पाहत आहोत नियती स्पोर्ट्स आयोजित RR ट्रॉफीचं भव्य क्रिकेट हे आयोजन. या स्पर्धेची आज मात्र फायनल रात्र. कुमार वंश वासुदेव भोईर आणि अंश वासुदेव भोईर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नियती स्पोर्ट्स कोहली कोपर आयोजित RR ट्रॉफीचे हे आयोजन. या स्पर्धेची एंट्री फी 16,000. 16 संघांची स्पर्धा. पहिला क्रमांक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000. म्हणजेच एकंदरीत 16 संघामध्ये 2 प्राईज. पहिला मालिकावीरसाठी 10,000 रुपयाचं वैयक्तिक प्राईज दिलं जाईल रोख कॅश. बेस्ट बॅट्समन बॉलरसाठी प्रत्येकी 5,000 रोख कॅश दिलं जाईल आणि बेस्ट फिल्डरसाठी 2,500. पुढील वर्षी 2 व्हीलर बाईक या सागर पाटील बघा इशारा करतायत. पुढल्या वर्षी 2 व्हीलर 3 सायकल. हा सागर पाटील यांनी आम्हाला माहिती दिली की पुढल्या वर्षी 3 बायसिकल 1 4 व्हीलर अशी स्पर्धा आपल्या भेटीला येईल. 1 2 व्हीलर 1 2 व्हीलर. यस करेक्ट. सागर पाटील आहेच प्रोफेशनल. सलामीची जोडी रॉबिन आणि गुड्डू आपल्याला पाहायला मिळतं. रॉबिन ऑन स्ट्राईक तर सलामीचा गोलंदाज जयेश भोईर. 43 करायचे आहेत. या मॅच मधलं बॅटल खूप चांगलं रंगेल मी म्हणेन, कारण श्रीदत्त भातान आणि पप्पन 11 पेट. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आडव्या बाटने केला. इथे मात्र एक सिंगल येईल. डीप लॉंग ऑन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन कडे हा चेंडू थांबविला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 1 ने सुरुवात होताना 43 करायचे आहेत. मागच्या लास्ट ओव्हरमध्ये ते 2 षटकार आले ना, तिथून टार्गेट सेट झाला बातान टीमसाठी. त्यामुळे आता पप्पन 11 पेट टीमला या 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रतिषटकामागे 10 10 11 ही सरासरी कायम राखावी लागेल. गोलंदाज जयेश भोईर पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो अचूक टप्पा. गुडलेन स्पॉट वरनं चेंडू टॉस झाला. इथे मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर 1. फायनलचा सामना, अंतिम शेवटचा सामना आजच्या या स्पर्धेतला. जागा बनवली आहे. फेवरेट स्ट्रोक इथे मात्र खेळत असताना गुड्डू मात्रेच्या बाट मधून आलाय. हा डीप फाईन लेगला खणखणीत चौकार. गुड्डू मात्रेचा फेवरेट स्ट्रोक म्हणावा लागेल, कारण सातत्यानं फुटवर्कचा वापर करतोय, रूम बनवतोय आणि त्याच पद्धतीनं डीप फाईन लेगला फटकेबाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तो गुड्डू मात्रे चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 धावेनं 5 या आकड्यावर पाहायला मिळते. हाई स्वीप अगदी फॉलिंग स्वीप खेळलाय. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गुड्डू मात्रेच्या बॅट मधून आला. अजून एक दर्जेदार चौकार.
जयेश भोईरला आता विचार करण्यास भाग पडलंय. गुड्डू माद्रे प्रॉपर नजर, चेंडूवरची नजर कटाक्षानं टाकतोय आणि बरोबर चेंडूला अगदी मिडल करतोय आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेगच्या दिशेने खेळत असताना गुड्डू म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय. चौकार आलाय. आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडंसं विभरचना बदलली आहे. वायडिश लॉंग ऑन, वायडिश लॉंग ऑफ. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 चौकार आलेत. धावसंख्या धावफलकावर 9. जयेश गोलंदाजाच्या मार्कवर तयार. आपल्या षटकातला पुढील बॉल घेऊन येईल. विश्वनाथ कोहली, विशी कोहली यांच्या अगदी बरोबर डाव्या बाजूने मारा करतोय. पुन्हा जागा बनवली आहे. फेवरेट स्ट्रोक म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे. गुड्डू म्हात्रेच्या बांडमधून त्याच दिशेनं डीप फाईन लेगला अजून एक आलाय चौकार. या अगोदर देखील गुड्डू म्हात्रेनं आर्या स्पोर्ट्स टीमच्या अगेन्स्ट शक्ती गायकवाडच्या गोलंदाजीवर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अशाच प्रकारचे 2 चौकार लगावले होते आणि तिथूनच मात्र पुन्हा एकदा पप्पन 11 पेठ संघाची बाजू बलकट झाली होती. 43 धावांचं आव्हान असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा या धावफलकावर लागलेत. 13 धावा धावफलकावर लागलेत. 19 बॉल आणि त्या 33 धावांची आवश्यकता. आता समोर खेळलाय, तिथे फटका फसलाय. प्रवीण भोईर सांगतोय की तू घे आणि तिथे कॅच ड्रॉप. गुड्डू म्हात्रेला मिळालाय जीवनदान. ही चूक आहे श्रीदत्त भातान टीम कडनं झालेली घोडचूक. त्यामुळे एकही धाव वाढली आणि त्यानंतर जीवनदानही मिळाला गुड्डू म्हात्रेला. अशा प्रकारे एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावर. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 29 धावा. गेला ना. तनिष झुमारे नवीन गोलंदाज मैदानात येतोय. श्रीदत्त भातान संघाकडनं. श्रीदत्त भातान टीमचा हा द्वितीय क्रमांकावर आलेला गोलंदाज तनिष. मात्र सलामीची जोडी अजूनही मैदानावर खेळते. या विकेटवर, या खेळपट्टीवर ब्रेक थ्रू मिळाला नाही श्रीदत्त भातान टीमला. ब्रेक थ्रूची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली वसूल केली आहे 14. जो टार्गेट आहे ना त्या टार्गेटाला अनुसरून जो ॲव्हरेज आता बरोबर तुम्हाला पाहायला मिळतोय त्या धावा वसूल करण्याचं काम केले. चला लवकर स्पीडअप करा श्रीदत्त भातान टीम. कारण 3:30 3:30 वाजलेत. 3:30 म्हटलं तर 4 वाजेपर्यंत तरी निघायला हवं आपण. आज एवढा उशीर झाला असं वाटलं नाही की एवढा उशीर व्हायला हवं होता, कारण डे नाईटची स्पर्धा. हा चांगला बॉल फेकलाय झुमारेनं. तनिष झुमारे डॉट बॉल फेकतोय आणि तिथे मात्र धावसंख्या स्थिर. 14 धावा धावफलकावर लागलेत. 43 धावांचं आव्हान असताना इथे कॅच आहे. अगदी बरोबर कॅच पकडली आहे. शॉर्ट फाईन लेगला टिपलाय जेल मेघ ठाकूरनं आणि फलंदाज आता मात्र बाद होईल तो म्हणजेच गुड्डू म्हात्रे. जास्तीत जास्त डीप फाईन लेग, डीप बॅकवर्ड करेल हे क्षेत्र निवडत असतो गुड्डू आणि तिथे मात्र फसला फटका. शॉर्ट फाईन लेगला टिपलाय जेल मेघना आणि पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू. संघाची धावसंख्या धावफलकावर असताना पाहायला मिळत आहेत त्या 14. एक गडी बाद 14. आता चेंडू आणि धावांचं अंतर जर सांगायचं झालं ना तर
16 बॉल्स बाकी आहेत आणि 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स टू विन रिमेनिंग 16 डिलीवरीज. आने वाली 16 गेंदें और 29 रनों की जरूरत. टीम पप्पन 11 पेट के लिए ये चुनौती है. सामने ये लक्ष्य खड़ा है. न्यू बल्लेबाज नया बैट्समैन हर्षल म्हात्रे, पप्पन म्हात्रे के बेटे. शॉर्ट बॉल, शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक जातो वेगाने. सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तुतू मैमय झालं होतं मैदानाच्या आतमध्ये. कदाचित धावचित झाला असता पप्पन किंवा रॉबिन, परंतु इथे पप्पनचा मुलगा हर्षल म्हात्रे आणि रॉबिन वेल. धावसंख्या धावफलकावर 15 रन्स. पप्पनचंच नाव येते रे मला तू बघितल्यावर. तसाच न असा धावते स्टाईल विल. ओ कॅश आउट. रॉबिन वेल बॅक टू डग आउट. नवीन बॅट्समन नितेश म्हात्रे येतोय मैदानात. हा विकेट क्रमांक 2 प्राप्त झालाय श्रीदत्त भातान टीमला. आणि जसे विकेट जातील ना पप्पन 11 पेटचे थोडंसं प्रेशर दडपण वाढत जाईल आणि त्याचा फायदा श्रीदत्त भातान टीमला होईल. कारण 15 धावा येणारे 14 बॉल 28 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 28 धावा. चला स्पीडअप करूया मॅचमध्ये. सर्व लाडके आयोजक सर्वांनाही विनंती आहे की आपण आता या व्यासपीठावर आता ताबडतोब आपण बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू करणार आहोत. गोलंदाज तनिष झुमारे, समोर नवीन बॅट्समन नितेश म्हात्रे. जागा बनवली आहे, रूम बनवलाय, हुक केलाय, नटराज स्टाईल न खेळलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगला आलाय हा खणखणीत चौकार. नितेश म्हात्रे आल्या आल्या चौकार ठोकतोय. मागच्या मॅच मध्ये खरं तर षटकार मारून सामना फिनिश केला होता नितेश म्हात्रेनं. 4 धावांची गरज होती, कोण विसरेल. आणि खरं तर तिथून हा पप्पन 11 पेट आता मागे न पाहता पुढे चांगली कामगिरी करतोय बघा. तो कोण विसरेल मॅच. एका बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता होती. नितेशने तो षटकार मारला आणि या पुन्हा एकदा पप्पन 11 पेट टीमला कुठेतरी फायनलचा प्रवास गाठता आला आणि तो फायनलचा मॅच खेळतोय आता श्रीदत्त भातान टीमच्या विरोधात. पुन्हा एकदा हवेमध्ये प्रॉपर टायमिंग, चेंडू होत आहे हवाई सफर आणि नितेश म्हात्रेचा झालाय टायमिंग प्रॉपर षटकारासाठी आणि ते 6 धावा वाढतील. 6 धावेने संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर. 12 चेंडू आता 18 धावा राहिल्यात. बघा नितेश म्हात्रेचं कौतुक केलं, त्याची प्रशंसा केली. या नितेशनं 2 षटकार टोकले आणि सामन्यातलं चित्र विचित्र करून टाकले असं म्हणावं लागेल. 12 बॉल 18 ची गरज. कोण विसरेल शिवन्या गावदेवी शिवकर संघ. खरं तर आज विसरणार नाही या पप्पन 11 पेट संघाला. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. शिवन्या 11 गावदेवी शिवकर संघ. 1 बॉल मध्ये 4 ची गरज होती. त्या गोलंदाजाने जो लास्ट बॉल षटकार मात्र आला तिथे मात्र शिवकर संघ बाहेर गेला. त्यामुळे आज थोडंसं टेन्शन असेल आणि जी ढवले यांच्यावर देखील शिवकर संघावर. 12 बॉल 18 ची गरज. गोलंदाज प्रवीण भोईर येतोय, मात्र त्याच्या समोर बॅट्समन आता येईल हर्षल म्हात्रे. आज संदेश भोईर दिसत नाही. खरं तर त्यामुळे प्रवीणला जबाबदारी घ्यावी लागली आहे. येस संभार
12 बॉल 18, आने वाली 12 गेंदे 18 रन. ये मुकाबला क्लोज आहे. अलॉंग द बॉडी, शरीराचा वेग प्रचंड वेगानं फेकला या प्रवीण भोईरनं. बॉल डॉट जातोय. 11 बॉल आता 18. येणारे 11 चेंडू, 18 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार, कोण जाणार फायनलचा प्रवास, अगदी फायनलचा दावेदार कोण होणार, भव्य दिव्य ट्रॉफीचा मानकरी कोण होणार. हो, अजून एक डॉट बॉल. खर तर हर्षल म्हात्रे 2 बॉल डॉट केल्यानंतर आता 10 बॉल आणि जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता उरली आहे. प्रवीण भोईरकडे असणारा अनुभव, तो अनुभव पणाला लावतोय. दुसऱ्या बाजूला कमी अनुभव असणारा हर्षल म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे गुणवत्ता चांगली आहे परंतु अनुभव कमी आहे. 10 बॉल फुलटॉस. प्रवीणनं काय केलं, इथे फुलटॉस बॉल फेकलाय परंतु तिथे इलिमिनेशन कमी. हर्षल म्हात्रेनं काय केलं, या सुवर्ण संधीचा फायदा जणू काही घेतला नाही. आ बैल मुझे मार. खरं तर हा सहज सीमापार होणे गरजेचं होतं. फटका फसला आणि हर्षल म्हात्रे तंबूमध्ये परतला. प्रशांत भोईरनं टिपलेला झेल. 3रा बॉलही डॉट गेलाय. रोशन भोईर माफी असावी. पुन्हा एकदा आमचे 12वे खेळाडू काय करणार, रात्र आहे आम्हाला दिसत नाही, त्यालाही काय समजणार. परंतु त्यांची भूमिका चांगली आहे. 12व्या खेळाडूंचं मी कौतुक करतोय. आजकाल 12वे खेळाडू देखील येत नाही कधी. काही खेळाडूंना 12वे खेळाडूंना कमीपणा वाटतं, 12वी खेळाडू कशाला जायला. पण गावाचा खेळ आहे, गावाचा संघ आहे, गावाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. 12वा खेळाडू आमचे योगेश केनी स्कोरर, ते देखील 12 वर्ष 12वे खेळाडू राहिले चिंचपाडा संघासाठी. केतन म्हात्रे देखील 12वाच खेळाडू होता. आज बघा ISPL खेळतोय. आकाशगिरी कालुंद्रेचा. हो, परफेक्ट डिलिव्हरी. इथे मात्र अगदी पूर्णपणे बाउन्सरचा मारा केला प्रवीण भोईर. मी म्हटलं की प्रवीण भोईरकडे चांगला अनुभव आहे, परंतु एक फुलटॉस वगळता त्यानं चांगले चेंडू फेकलेत. 4ही बॉल निर्धाव गेलेत. 12 मध्ये 18 करायच्या होत्या, आता 8-18. हाही निर्धाव. या क्षणाला प्रवीण भोईरचे हे डॉट बॉल जाणं पप्पन 11 पेठ संघासाठी धोका आणि धोकादायक, अक्षरशः धोका. धोक्याची घंटा वाजली आता मी म्हणेन. काय गोलंदाजी करतोय प्रवीण भोईर. लास्ट बॉल निर्धाव षटक जाणार का. 2000 मिळतील. 2000. अरे बाबा डाय मार. काय धाव घेतली, धाव घेतली नाही म्हणजेच मैदानावर. मैदानावर कोणी लावले बाबा 2000. नुसते अनाउन्समेंट करतो आम्ही, पण बक्षीस येत नाही. नंतर बोलतील अरे कॉमेंट्रीकडे दिलेत. आणि अशा प्रकारे निर्धाव षटकाची समाप्ती. शेवटच्या षटकामध्ये आता विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. कॅन्सल बाबा, सांग कॅन्सल. 6 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 3 फटके 3 षटकार. आणि तो बातान टीमचा 12वाच खेळाडू सांगतोय की 3 षटकारांची आवश्यकता आहे, परंतु ते 3 षटकार मारून देणार का हा गोलंदाज, हा मोठा प्रश्न आहे. कोण आहे गोलंदाज. सार्थक ठाकूर. खरं तर पप्पन 11 पेठ टीमनं बघा काय तडाखेबंद सुरुवात केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा आल्या होत्या 11. 12 बॉलमध्ये 18 करायच्या होत्या. हा निर्णायक क्षणाला मोमेंट शिफ्ट करून देणारा ओव्हर प्रवीण भोईरचा राहिला. निर्धाव षटक फेकला. पूर्ण स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक.
प्रवीण भोईर याच्या नावावर, तोही फायनलला. आणि मेन विकेट हर्षलची. जर प्रवीण हा ओव्हर सेमीफायनलच्या अगोदर जरी फेकला असता कदाचित बॉलिंगच्या रेसमध्ये आला असता. 5,000 रुपये आहेत बेस्ट बॉलरला. परंतु नेव्हर माइंड, हाही महत्वाचा मॅच आहे कारण या षटकामुळं मोमेंट शिफ्ट झालाय. या सामन्याला कलाटणी मिळाली आहे. अजूनही काही बिघडलं नाही. या 3 षटकारांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 18 आणि तो फलंदाज त्याच्याकडे ताकद आहे, कुवत आहे. नितेश म्हात्रे ज्यानं 2 बॉलमध्ये 10 काढल्यात. नितेश म्हात्रे ज्यानं 2 बॉलमध्ये 10 काढल्यात. क्षमता आहे त्याच्याकडे, असणारी कौशल्यता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे मात्र 6 बॉल 8. चला स्पीडअप करा दत्त बातान, श्रीदत्त बातान टीम. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. लवकर लवकर प्लीज स्पीडअप. 3:42 पावणे 4 वाजलेत. तुम्हालाही लवकर जायचं आहे, आम्हालाही लवकर जायचं आहे, आयोजकांनाही लवकर जायचं आहे. त्यामुळे चला घाई करा. पहिला तर बॉल या सार्थक ठाकूरचा डॉट जातोय. प्रशांत भोईर, जिगर करावकर हे तुम्हाला प्रवीण भोईर 2,000 रुपये देतील कारण मानकरी ठरला. निर्धाव षटक फेकण्याचा मान मिळवलाय. पप्पन 11 पेड टीम करतोय काय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पकड मजबूत होती, त्यानंतर मात्र 8 बॉलमध्ये 1ही धाव आली नाही. मागच्या 8 बॉलमध्ये 1ही धाव आली नाहीये. फायनलचा मॅच 4 बॉलमध्ये आता 18, 4 बॉलमध्ये 3 षटकार. फायनल आता मात्र सामना एकतर्फी होतोय की काय. हवेमध्ये लॉफ्ट झेल आहे परंतु दूर आहे. मिळतील 2 धावा. आता कठीण आहे. 3 मध्ये 16, 3 मध्ये 3 षटकार, 3 मध्ये 1 षटकार 2 चौकार तरी सामना जिंकणार नाही. 3 मध्ये 2 षटकार 1 चौकार मारला तर जिंकता येईल. वाईट बॉल. 3 बॉल 15 धावा. 3 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच पूर्णपणे आता काय घडतोय मैदानावर. गोलंदाज आता धावा वाढवतोय. आता मी नक्कीच म्हणेल की 3 बॉलमध्ये 1 षटकार 2 चौकार. हा बरोबर समीकरण तयार झालंय. 3 बॉलमध्ये 14, 3 बॉलमध्ये 1 षटकार 2 चौकार, 3 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार काही चालेल. काय केलं बॅट्समन. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. चला घ्या आता ऑनफिल्ड डिसिजन. अंपायर काय वाईड. चला करा सुरू. हे असं असतंय. एकच कॅमेरा आहे त्यामुळं ते व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानं संघाची धावसंख्या पुढे वाढेल. 3 बॉल आणि आता विजयासाठी लक्ष उरलंय 13 धावांची. 3-13 कोणाचे वाजतील ते एवढ्या अंधारा रात्रीमध्ये. सकाळच्या 3:46 3-13 कोणाचे वाजतील सागर. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा 3 चेंडू. 3-13चं हे इक्वेशन समीकरण मैदानात मला पाहायला मिळतोय.
3 बॉल 13 धावा. हा चेंडू अलॉंग द बॉडी, शरीराचा वेळ, धाव घेतली जात नाही. का घेतली जात नाही? एक तरी घेणं गरजेचं होतं. आता 2 बॉल 13 म्हटलं तर 2 षटकार मारले तरीही सामना जिंकता येणार नाही. हा त्यालाच केलायचं आहे. कोण? विजय म्हात्रे ना का नितेश म्हात्रे. भरपूर डॉट बॉल केलेत खरं तर पप्पन 11 पेट. त्याच कारणानं फायनलच्या मॅच मधून तुम्हाला आता अक्षरशः बाहेर जाण्याची वेळ आली आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. त्याला टेन्शन आलं की 12 सुपर ओव्हर लढला. हवेमध्ये झेल. आता विजयाचे दरवाजे ओपन. श्री दत्त भातान टीम फायनलच्या अक्षरशः जवळ आली आहे. 1 बॉल 13 धावा. कुठं आणि खरं तर बघा आमचे प्रशांत भैर खूप चांगली माहिती देत आहेत. बातान संघ तिसऱ्यांदा या RR ट्रॉफी मध्ये चॅम्पियन होणार का? RR ट्रॉफी मध्ये खूप गुडलक आहेत बातान टीमचे. या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा चॅम्पियन होणार यातील मात्र शंका नाही, कारण 1 बॉल 13 धावांची आवश्यकता. काय केला? डॉट बॉल आणि चॅम्पियन ठरतोय श्री दत्त भातान संघ.